पैठण येथील जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आलं असून शेतीसाठी पाणी पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती जायकवाडी धरण प्रशासनाकडून देण्यात आली। 102 टीएमसी पाण्याची क्षमता असलेल्या जायकवाडी धरणात 16 जून रोजी फक्त 27 टीएमसी एवढा जिवंत जलसाठा शिल्लक राहिला। जर पुढील काही दिवसात पाऊस आला नाही तर पैठणसह आजूबाजूच्या 5 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट उभं राहतं। नाथसागर जलाशयामध्ये शिल्लक असलेल्या पाण्यामधून दररोज 1.40 दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचं बाष्पीभवन होत असून 0.33 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं। त्यासोबत जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर बाजूला शेतीसाठी देखील प्रचंड पाणी उपसा होत असल्याने प्रत्येक आठवड्याला 1 टीएमसी पाणी पातळी धरणातून कमी होते। अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार पुढील 200 दिवस म्हणजे फक्त 7 महिने पुरेल इतकाच पाणी साठा जायकवाडी धरणात शिल्लक असल्याने दुष्काळाचं संकट उभं ठाकणार आहे। पैठणच्या दोनही कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी जलसंपदा विभागाने 12 जून रोजी आदेश काढून पूर्णपणे बंद केलं असल्याचं शिल्लक जिवंत पाणीसाठा शेतीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। आशिया खंडातील सर्वात 2 नंबरचं मोठं असलेलं हे मातीचं जायकवाडी धरण आज रोजी या जायकवाडी धरणामध्ये 27% पाणी साठा शिल्लक आहे। 102 टीएमसीचं पाणी साठा क्षमतेचं हे जायकवाडी धरण जून महिना म्हणजे 16 जून रोजी आज 27% पाणी साठा आहे आणि हा पाणी साठा फक्त पिण्यासाठी जर वापरलं तर किमान पुढचे 7 महिने पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे। दुष्काळाचं सावट या महाराष्ट्रासह पैठण तालुक्यावर घोंगावत आहे। आकडेवारीनुसार देशातील 16 राज्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे आणि या जायकवाडी धरणाचा जर पाणी पुरवठा असाच आपल्याला ठेवायचा असेल, प्रशासनाला जर हा पाणीसाठा राखून ठेवायचा असेल तर गेल्या 12 जूनपासून या जायकवाडी धरणातून शेतीला पुरवठा करण्यात येणारं पाणी हे टोटल बंद करण्यात आलं आहे। शेतीला दिलं गेलेलं पाणी इथून पुढे आता आपल्याला मिळणार नाही। फक्त पिण्यासाठी या पाण्याचा वापर भविष्यात करावा लागणार आहे। प्रत्येक 8 ते 9 दिवसाला 1 टीएमसी पाणी बाष्पीभवनच्या माध्यमातून आणि पाणी पिण्याच्या पुरवठ्याच्या माध्यमातून दर 8 दिवसाला 1 टीएमसी इतकं पाणी या धरणातून गरजेचं आहे। म्हणजे पुढील 7 महिन्यामध्ये 28 टीएमसी पाणी या धरणातून संपणार आहे। उपयुक्त जलसाठा सध्या जायकवाडी धरणामध्ये पिण्यासाठी भरपूर आहे, परंतु शेतीसाठी मात्र आता एक थेंबही पाणी या 4 जिल्ह्यातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नगर असेल, परभणी असेल, बीड असेल या सर्व जिल्ह्याला शेतीसाठी पुरवठा करण्यात येणारं पाणी आता बंद करण्यात आलेलं आहे आणि हा पाणी पुरवठा फक्त पिण्यासाठी आता राखून ठेवण्याचे जलसंपदा विभागाचे आता आदेश आता इथे जायकवाडी धरण प्रशासनाला प्राप्त झाले आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.